मी पुन्हा येणार आणि मी नक्कीच येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी आपले माननीय मुख्यमंत्रीजी श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा उल्लेख नाही करतोय, तर मी रेफर करतोय इथे स्टेट बँक ऑफ इंडिया या नोटिफिकेशनचा. तर आपल्याला माहित आहे प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन जाहिरात येतेच आणि या वर्षी सुद्धा ती आलेली आहे. भरमसाठ वॅकन्सीज आहेत, 17,000च्या वरती यावर्षी वॅकन्सीज आहेत. महाराष्ट्र लेवलला सुद्धा एक चांगल्या वॅकन्सीज इथे आलेल्या आहेत. तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्या सर्वांसाठी धावणं आलेली आहे. ती आपण खूप जास्त प्रत्येक विद्यार्थी एसबीआय मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करायचं स्वप्न बघतो, तिथे सिलेक्शन व्हायचं स्वप्न बघतो आणि हे स्वप्न तुमचं प्रत्यक्षात येऊ शकतं जर तुम्ही आता या नोटिफिकेशनला थोडं सिरियसली घेतलं तर. तर ही आहे तुमची ऑफिशियल नोटिफिकेशन. आपण वन बाय वन बघूया या नोटिफिकेशन मध्ये काही चेंजेस आहेत का, काही इम्पॉर्टंट गोष्टी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सर्व माहिती पडेल. तर एकच रिक्वेस्ट की व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा सो दॅट तुम्हाला प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. ओके, तर आपण सुरू करूया ही नोटिफिकेशन. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड पेमेंट फीज 17 डिसेंबर पासून तर 7 जानेवारी पर्यंत 20 डेजचा तुमच्याकडे कालावधी आहे फॉर्म भरण्यासाठी. जेवढं लवकर होतं तेवढं लवकर फॉर्म भरून घ्या, कारण फॉर्म भरायचाच असेल तर मग शेवटच्या तारखेचा वेट कशालाच करायचा. ठीक आहे. देन ही आहे कस्टमर सपोर्ट अँड सेल्स चेक पोझिशन ज्युनियर असोसिएट्स याला म्हटलं जातं. क्लरिकल कॅडरेज ही पोस्ट असतं एसबीआय मध्ये. कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर वॅकन्सीज इन वन स्टेट और युनियन टेरिटरी ओनली. एका स्टेट मधून तुम्ही अप्लाय करू शकता. कॅन्डिडेट कॅन अपियर फॉर द टेस्ट ओनली वन्स अंडर दिस रिक्रुटमेंट प्रोसेस. एका स्टेटला तुम्ही अप्लाय करा किंवा युनियन टेरिटरीला तुम्ही अप्लाय करा आणि एकदाच तुम्हाला हा पेपर देता येतो. The candidate applying for the vacancies for the particular state or union territory should be proficient for reading, writing, speaking आणि understanding. जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला मराठी येणं, मराठी वाचणं, मराठी लिहिणं आणि मराठी समजणं हे सर्व गरजेचं आहे. जर तुम्ही बिहार मधून अप्लाय करसाल तर तुम्हाला तिथली जे पण लोकल लँग्वेज आहे त्याचं संपूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त यांनी सांगितलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं 10वी किंवा 12वी मध्ये याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे की टेस्ट फॉर द नॉलेज ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लँग्वेज विल बी कंडक्टेड ऍज पर सिलेक्शन प्रोसेस. एक याचा पेपर होणार मेन्स पेपर झाल्यानंतर आणि जॉईनिंगच्या अगोदर एक लोकल लँग्वेजचा पेपर होईल. तो जर पेपर तुम्ही क्रॅक केला तर तुम्हाला ऑफर लेटर किंवा जॉईनिंग लेटर येणार. तो पेपर जर तुम्ही क्रॅक करण्यात अयशस्वी झाले तर तुम्हाला जॉईनिंग लेटर येऊ शकणार नाही. सोबत यांनी हे सुद्धा क्लिअर केलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं 10वी किंवा 12वी मध्ये मार्कशीट किंवा डिग्री बोर्ड सर्टिफिकेट मध्ये ती स्पेसिफिक लँग्वेज फॉर एक्झाम्पल मराठी आहे महाराष्ट्राची ते मेन्शन असेल, तो त्यांना एक सब्जेक्ट असेल, तर अशा विद्यार्थ्यांना ती जी टेस्ट आहे ते देण्याचं कारण बनत नाही, ते त्यांना द्यायची गरज नाहीये. या व्यतिरिक्त यांनी आणखी एक गोष्ट इथे क्लिअर केलेली आहे की देअर इज नो प्रोव्हिजन फॉर इंटर सर्कल ट्रान्सफर और इंटर स्टेट ट्रान्सफर फॉर ज्युनियर असोसिएट. तुमची कोणत्याच केसमध्ये ट्रान्सफर होणार नाही. तर मेक शुअर की जिथे तुम्ही अप्लाय करत असाल तर तिथे तुम्ही जॉईन करायची सुद्धा तुमची इच्छा किंवा तुमची ती कॅपॅबिलिटी असली पाहिजे. नंतर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड टेंटेटिव्हली इन द मंथ ऑफ फेब्रुवारी मध्ये आहेत. सध्या चालू आहे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. लगेच 1.5-2 महिन्यामध्ये पेपर येईल. आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो. मेन एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड टेंटेटिव्हली इन द मंथ ऑफ मार्च और एप्रिल. मेन्सचा पेपर होणार तुमचा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये. आणि तुम्हाला काही सुद्धा गरजेचं काही वाटलं किंवा तुम्हाला वाटलं काही नॉलेज आणखी आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे तर त्यासाठी यांनी दिली आहे एसबीआय ची वेबसाईट. आता बघा की याच्यामध्ये नंबर ऑफ इथे तुम्हाला दिला आहे वॅकन्सीचं पूर्ण कॅटेगरायझेशन. हे आहे सर्कल, कोणत्या स्टेट मध्ये येतं, कोणती लँग्वेज ऑफिशियल पाहिजे, नंतर प्रत्येक एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस जनरल कॅटेगरी टोटल वॅकन्सीज व्हीआय एचआय एलडी पीडब्ल्यूडी वॅकन्सीज एक्स सर्व्हिसमॅनच्या वॅकन्सीज
बॅकलॉग वॅकन्सीज हे सर्वचा चार्ट हा तुम्हाला दिला आहे. तुम्ही ज्या पण स्टेट मधून अप्लाय करसाल तर तुम्ही या पोझिशनला गो थ्रू करू शकता. नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही बघू शकता. बट ॲज वी आर फ्रॉम दी महाराष्ट्र आणि मी मराठीमध्ये सुद्धा हा व्हिडिओ बनवतोय, म्हणून आपण इथे फक्त रेफरन्स घेऊया मराठी महाराष्ट्राचा. तर इथे दोन याच्यामध्ये डिव्हिजन आहेत. एक आहे महाराष्ट्र मुंबई मेट्रो, सेकंड आहे महाराष्ट्र गोवा. तर या दोन्ही केस महाराष्ट्र मध्ये तुम्हाला पाहिजे मराठी आणि महाराष्ट्र गोवा सर्कल मध्ये तुम्हाला पाहिजे कोकणी. नंबर ऑफ वॅकन्सीज जर आपण महाराष्ट्रात बघितला तर एससी साठी आहे 115, एसटी साठी आहे 104, ओबीसी साठी आहे 315, ईडब्ल्यूएस साठी आहे 115 आणि ओपन कॅटेगरी साठी आहे 516. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जे महाराष्ट्रासाठी अलॉट झाले आहेत ते आहे 1163, 1163. चांगला आकडा आहे. काही बॅकलॉगच्या सुद्धा वॅकन्सीज आहेत, ते सुद्धा इथे यांनी नमूद केलेले आहेत. तर हे आहेत वॅकन्सीज. ऑलमोस्ट 1200 वॅकन्सीज तुमच्याकडे आहेत. प्रत्येक कॅटेगरीला इथे चांगल्या वॅकन्सीज भेटलेल्या आहेत. देन त्याच्यानंतर जर आपण बघितलं, कॅन्डिडेट हॅज टू opt for one language at the time of online application for local language test. ठीक आहे. देन जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करत असाल तर महाराष्ट्र सर्कल मुंबई मेट्रो सर्कल, कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र सर्कल मुंबई मेट्रो सर्कल. यूपी मध्ये येतं दिल्ली सर्कल लखनौ सर्कल आणि हरियाणामध्ये न्यू दिल्ली सर्कल चंदीगड सर्कल शुड चेक ऑपरेशनल एरियाज. थोडं ते रिजनल वाईज दिलेलं आहे. नंतर इथे काही ॲब्रिव्हिएशन दिले आहेत. हे वरती आपलं सांगितलंच होतं की कोणत्याच केसमध्ये तुमची ट्रान्सफर होणार नाही. त्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स दिले आहेत त्यांनी की डॉक्युमेंट्स, तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असायला पाहिजे. नॉन क्रिमिनल आहे, जनरल और कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे, ओबीसी चं कॅटेगरी सर्टिफिकेट आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुमचे असायला पाहिजे आणि ते डॉक्युमेंट्स तुमचे असायला पाहिजे 1 एप्रिल 2004, 1 एप्रिल 2024च्या अगोदरची. ओके. त्यानंतर इथे काय दिलं आहे रिझर्वेशन, तर रिझर्वेशन नुसार ते परत ईडब्ल्यूएस कॅटेगरी वगैरे साठी आहेत. ते इथे आपण जास्त काही बघण्यासारखं आहे नाहीत. देन इम्पॉर्टंट आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ॲज ऑन 1 एप्रिल 2024. इथे म्हटलं आहे की नॉट बिलो 20 इयर्स, 20 वर्षापेक्षा कमी नसो आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसो 1 एप्रिल 2024 नुसार. त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2 एप्रिल 1996 अँड नॉट लेटर दॅन 1 एप्रिल 2024, दोन्ही दिवस सोडून. त्यानंतर याच्यानुसार काही एज रिलॅक्सेशन आहेत, जसं एसटी ला 5 वर्षाचं, ओबीसीना 3 वर्षाचं, जनरल कॅटेगरी पीडब्ल्यूडी 10 वर्ष, पीडब्ल्यूडी एसटी कॅटेगरी 15 वर्ष, पीडब्ल्यूडी ओबीसी कॅटेगरी 13 वर्ष. हे आहेत पूर्ण रिलॅक्सेशन की तुम्ही कुठपर्यंत कोणत्या एज पर्यंत अप्लाय करू शकता. देन त्याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला इथे सांगितलेली आहे, ते म्हणजे तुमचं एज्युकेशन. इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन हे कन्सिडर होईल 31/12/2024, 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन कन्सिडर करण्यात येईल. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन. ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे. कॅन्डिडेट हॅव्हिंग इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री IDD सर्टिफिकेट शुड इन्शुअर दॅट द डेट ऑफ पासिंग ही 31 डिसेंबर 2024च्या अगोदरची असायला पाहिजे. जे सध्या फायनल इयर किंवा फायनल सेमिस्टर मध्ये आहेत of their graduation may also apply provisionally subject to the condition that if provisionally selected they will have to produce proof of having passed the graduation examination on or before 31 December 2024. That means विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आता फायनल इयर मध्ये असाल, फायनल एक्झाम जर तुम्ही दिली असेल, इन केस जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं जे मार्कशीट आहे ते युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर, कॉलेजच्या वेबसाईटवर
किंवा तुमचे जे पण प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट आहेत तर त्याच्या कागदावर तर ते 31 डिसेंबर 2024च्या अगोदरचा असायला पाहिजे. ते जर 1 जानेवारी 2025 लिहून असेल किंवा 1 जानेवारी 2025ला तुमचा रिझल्ट लागत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही डिस्क्वालिफाईड व्हाल. तर मेक शुअर की हे एक चांगली इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्या, तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर ही गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. देन त्याच्यानंतर मला इथे दिसतं काही इम्पॉर्टंट आणखी गोष्टी, हे तर आपल्याकडे रिलॅक्सेशन नुसार वगैरे आहेत. ओके, सिलेक्शन प्रोसेस इम्पॉर्टंट. द सिलेक्शन प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट, प्रिलिमिनरी अँड मेन एक्झामिनेशन आणि टेस्ट ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज. प्रिलिम्स होणार, मेन्स होणार, त्यानंतर लोकल लँग्वेजची टेस्ट सुद्धा होऊ शकतं गरज असेल तर. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 100 मार्क्सचा पेपर होईल ऑनलाईन मोडमध्ये. 1 तासाचा पेपर राहील आणि 3 सेक्शन, आपल्याला हे जनरली माहितच आहे. इंग्लिश सेक्शन इंग्लिश मध्येच होणार. नंबर ऑफ क्वेश्चन असेल 30, मॅक्झिमम मॅक्स असेल 30. 20 मिनिटाचा टाइम आहे. क्वांट साठी सुद्धा न्यूमरिकल ॲबिलिटीला 20 मिनिटाचा टाइम, 35 क्वेश्चन्स. रिझनिंगला 20 मिनिटाचा टाइम, 35 क्वेश्चन्स. टोटल 100 क्वेश्चन्स, मॅक्झिमम मॅप 100 आणि 1 तासाचा पेपर. प्रत्येक आपल्याला माहितीच आहे, याच्याबद्दल प्रत्येक बँकर्सला जे बँकिंगची अभ्यास करत आहेत त्यांना माहितीच आहे. आणि इथे आपल्याकडे असतो 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा, 1/4 चा निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. मेन एक्झामिनेशनचा सिलेबस काय असतो सर, तर याच्यामध्ये असेल मग जनरल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग प्लस कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड, कॉम्प्युटर नॉलेज. टोटल प्रत्येक याचे जनरल फायनान्शियलचे असेल 50 क्वेश्चन, इंग्लिशचे असेल इथे 40 क्वेश्चन, क्वांटचे असेल 50 क्वेश्चन आणि 50 क्वेश्चन असणार तुमचे रिझनिंग प्लस कॉम्प्युटरचे. टोटल हा 190 मार्क्सचा पेपर राहील. मॅक्सिमम मार्क्स राहील 200. 2 तास 40 मिनिटाचा पेपर आहे. 2 तास 40 मिनिटाचा पेपर आहे. आणि each test will have a separate timing as mentioned above. तर मेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला सेपरेट टायमिंग दिलेला आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, 1/4 परत इथे निगेटिव्ह मार्किंग राहील. त्यानंतर कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू स्कोर अ मिनिमम पर्सेंटेज इथे मार्क्स दिलेले आहेत. 5% कमी होणार जे कास्ट मध्ये येतात त्यांना. ट्रेन कॅन्डिडेट, ओके, minimum qualifying marks for individual subject are prescribed, section wise marks will not be maintained. नंतर trained apprentice of SBI may be given weightage in the main examination by awarding 2.5%. ज्यांनी, आपल्याला माहिती आहे मागच्या 3-4 वर्षापासून SBI चे अप्रेंटाइज सुद्धा निघत आहेत, तर जर असे कोणी विद्यार्थी असेल तर त्यांना 2.5% हे जास्त देण्यात येईल. दॅट मीन्स 5 मार्क्स आउट ऑफ 200 मार्क्स ॲज बोनस मार्क्स, त्यांना 5 मार्क्स हा बोनसचा मिळेल. आणि हे एक चांगली गोष्ट आहे. ज्या लोकांनी SBI अप्रेंटाइजचा फॉर्म भरला होता आणि SBI अप्रेंटाइजची फॉर्म निघत असेल नेक्स्ट टाइम सुद्धा, तर जे विद्यार्थ्यांनी तो अवॉइड केला बिकॉज ऑफ कॉन्ट्रॅक्ट बेसिस, तर त्यांनी ती गोष्ट तेव्हा समजायला पाहिजे की तो फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे. एक तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल. आणि तुम्हाला आता बघा SBIच्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे की 5 मार्क्सचं वेटेज तुम्हाला 5 मार्क्स ऍज अ बोनस म्हणून. आणि आपल्याला माहित आहे 0.25 हा मार्क्स मेजर डिफरन्स आणतो सिलेक्शन आणि नॉन सिलेक्शन मध्ये. तर इथं तुम्हाला 5 मार्क्स मिळतात. तर नेक्स्ट टाइम SBIची अप्रेंटाइजची वॅकन्सी निघाली तर सिलेक्शन होणं नाही होणं, जॉईनिंग होणं नाही करणं, ते दॅट डिपेंड ऑन द सिनारिओ, तुमचं सिच्युएशन तेव्हा काय आहेत. पण तुम्ही फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे, एक्झाम तुम्ही नक्कीच द्यायला पाहिजे. The bonus marks will be added to the aggregate score of the candidate arriving at the final aggregate score. आणि हे अप्रेंटाइजचा जो पण लोकांनी फॉर्म भरला असेल किंवा ज्या लोकांचं सिलेक्शन झालं असेल त्यांचं ते कन्सिडर होणार 30 नोव्हेंबर 2011 पर्यंत. नंतर सक्सेसफुल completion of apprentice training refers to the passing of skill evaluation test, trade test and obtention joint national apprentice certificate jointly issued by the
SBI, NSDC. मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन स्टेट वाईज, कॅटेगरी वाईज. हे जेव्हा आपण सिलेक्शन होणार तर त्याची मेरिट लिस्ट कशी येईल त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर इथे दिलेलं आपल्याला सेंटर. नॉर्मली सेंटर सुद्धा आपल्याला माहिती असतात की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कोणते कोणते सेंटर्स आहेत किंवा लँग्वेजेस आहेत. तर महाराष्ट्राचे पीपल जे आहेत, स्टुडंट्स जे आहेत, इंग्लिश, हिंदी आणि मराठी या लँग्वेज मध्ये पेपर देऊ शकतात. अल्टरनेट लँग्वेज त्यांना ही आहे. इंग्लिश सेक्शन इंग्लिश मध्ये कंपल्सरी आहेत. बाकी सेक्शन साठी तुम्ही हिंदी किंवा मराठी ऑप्ट करू शकता. देन इथे इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. टेस्ट ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज. Those who qualified for the selection and produced 10 or 12 standard mark sheet certificate evidencing having studied the specified opted local language will not be subjected to any local language test. ज्यांचं 10वी 12वी मध्ये मेन्शन असेल त्यांना ही लँग्वेज त्यांना ही लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची गरज नाही. नंतर प्रोविजनल सिलेक्शन सब्जेक्ट टू द क्वालिफाइंग स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज. The marks obtained in the preliminary examination phase 1 will not be added to the selection. हे फक्त आपलं क्वालिफाईंग असतं, याच्यावर कोणतंच तुमचं सिलेक्शन नाही. जे विद्यार्थी मेन्स एक्झामिनेशन मध्ये विल बी कन्सिडर फॉर प्रिपरेशन ऑफ द फायनल मेरिट लिस्ट. ज्यांचा मेन्सचा स्कोर चांगला असतो तेच विद्यार्थी फायनल सिलेक्शन साठी कन्सिडर केला जाईल. हे याच्यासाठी सांगतो मी की काही विद्यार्थी असे असतील जे फर्स्ट टाइम आता पेपर देणार आहेत, त्यांना अगोदरचं नॉलेज नाही, त्यांना अगोदरची माहिती नाही. जे लोक ऑलरेडी पेपरिंग आहेत, ज्यांनी ऑलरेडी 1-2 पेपर दिले आहेत, त्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती असतं. सो आय एम कन्सिडरिंग फ्रेशर ॲज वेल ॲज एक्सपिरियन्स. सो दॅट्स वाय आय एम गोइंग इन द डीप. फायनल सिलेक्शन विल बी सब्जेक्ट टू verification of eligibility for the post and information furnished in the online application, qualifying in the test specified opted local language where applicable as detailed above. हे सर्व तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सिलेक्शन, मार्कशीट हे ज्याच्यावर सर्व हे गोष्ट असतं. वेटिंग लिस्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहेत. अ वेट लिस्ट इज ऑफ अप टू 50% ऑफ वॅकन्सीज. स्टेट वाइज will be maintained. Candidate will be released from this wait list on quarterly basis against non-joining and resignation of the current batch only, subject to the candidate securing minimum qualifying marks as may be stipulated by the bank of selection. This wait list may be valid for a period of 1 year from the date of declaration of final result. आता महाराष्ट्र जर आपण बघितलं तर 1170 समथिंग वॅकन्सी आहेत. तर असं कन्सिडर नका करू की 1170च वॅकन्सी आहेत. याच्यामध्ये 50% आणखी ऍड करा म्हणजे जवळपास 1100चे अर्धे म्हणजे 550, जवळपास 600 वॅकन्सी, ऑलमोस्ट 600 वॅकन्सी. ठीक आहे, 600 वॅकन्सी. तर 11 आणि 7 1700 प्लस वॅकन्सी तुम्ही कन्सिडर करून चला. कारण 50% वॅकन्सीज हे ठरवलं जातं तुमचं वेट लिस्ट मध्ये. जर कोणी विद्यार्थी असेल ज्याचं सिलेक्शन झालं पण त्याने जॉईन नाही केली तर ते एक एक विद्यार्थी त्याच्यामध्ये ऍड केला जाईल सिलेक्शन लिस्ट मध्ये. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही फेब्रुवारी मध्ये होणार. याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितलंच आहे. नो रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ एक्झामिनेशन, डेट, सेशन, सेंटर हे कोणतंच याच्यामध्ये एंटरटेन केला जात नाही. त्यानंतर कॅन्डिडेट नीड टू ब्रिंग 2 ॲडिशनल फोटोग्राफ्स. 2 फोटोग्राफ्स असतात. याची माहिती आपण जेव्हा पेपर ऍडमिट कार्ड येतं त्याची आपण माहिती विद्यार्थ्यांना देतच असतो. सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमचं पे स्केल. विद्यार्थी मित्रांनो, पे स्केल बघा खूप चांगला आहे. एसबीआय सारखा पे स्केल कोणीच देत नाही, कोणतीच बँक देत नाही. पे स्केल आहे, बेसिक आहे 24,050. अलाउन्सेस वगैरे मिळून जवळपास सांगितलं आहे यांनी द स्टार्टिंग बेसिक पे 26,730 प्लस 2 ऍडव्हान्स इन्क्रीमेंट ऍडमिसिबल टू ग्रॅज्युएट्स. एक चांगला सॅलरी स्ट्रक्चर तुमच्या हातामध्ये येतो. इमॉल्युमेंट्स दिला आहेत. द टोटल स्टार्टिंग इमॉल्युमेंट्स ॲज अ क्लरिकल कॅटरिंग एम्प्लॉई पेएबल इन मेट्रो सिटीज लाईक मुंबई 46,000. 45,000-46,000 ऑलमोस्ट 50,000च्या जवळपास तुमची सॅलरी जाते. प्रोबेशन पिरियड
Selected candidate will be governed by the terms and condition of the service regulation of the bank in the force at the time of joining. Newly appointed junior associate will be probation for a minimum period of 6 months. 6 महिने यांना कमीत कमी मिनिमम प्रोबेशन असतं. Newly recruited junior associate will be required to complete lessons as prescribed by the bank during the probation for getting confirmed in the bank, failing which their probation will be extended to complete the completion of the same. ट्रेनिंग पिरियड मिळतो 6 महिन्याचा. तुम्हाला तो क्लिअर करावा लागतो लेसन करून, सेशन करून. इन केस जर तुम्ही फेल जरी झाले तर तुम्हाला आणखी थोडंसं मग ड्युरेशन वाढवलं जातं, असं याबद्दल सांगितलेलं आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड करतं. ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी प्री एक्झाम ट्रेनिंग सुद्धा असतं, ज्याच्यामध्ये SC, ST, OBC, PWD एक सर्व्हिसमॅन भाग घेऊ शकतात. त्याच्यानंतर इथे आपल्याला इन्फॉर्मेशन दिले आहेत. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन एक्झामिनेशन, डॉक्युमेंट्स तुमचे काय हवेत हे तर आपण ऍडमिट कार्ड आल्यानंतर सांगतोच विद्यार्थ्यांना, तर त्याबद्दल सध्या डिस्कशन करायची गरज नाही. नंतर फीज आहे. एक चांगली गोष्ट मी तुम्हाला इथे सांगतो की SC, ST विद्यार्थ्यांना इथे कोणतेच चार्जेस नाहीत, नील आहेत. आणि जनरल, OBC, EWS विद्यार्थ्यांना आहेत 750 रुपीज. कुठे ना कुठे बाकी बँक आपल्याकडे 850 रुपये घेतात EWS, OBC आणि जनरल कॅटेगरी करून, आणि 150 रुपये समथिंग काहीतरी असतं SC, ST साठी. पण यावेळेस त्यांना नील आहेत आणि OBC जनरल साठी 750 रुपये, आणि ही नॉन रिफंडेबल फीज असतं, आपल्या सर्वांना माहितीच आहे. नंतर तुम्ही याला ऑनलाईन प्रकारे अप्लाय करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल कुठे अप्लाय करायचं. इन केस एखाद्याला फॉर्म भरण्यात काही त्रास जात असेल तर तो विद्यार्थी आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकतो. आमची संपूर्ण टीम त्याला कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट पूर्णपणे सहाय्य करेल. ठीक आहे. त्यानंतर हेल्प डेस्क, जर तुम्हाला फॉर्म भरण्यात आणखी काही अडचण आली तर त्याच्याबद्दल इथे दिलं आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन की तुम्ही या नंबरला या टाइमच्या मध्ये कॉल करू शकता, टोल फ्री क्रमांक. डॉक्युमेंट्स तुमचे असायला पाहिजे सोबत, आणि सोबत आहे इथे आपल्याला गाईडलाईन्स, जे तुम्ही हँड रिटन डॉक्युमेंट्स आपल्याला भरावं लागतं. हँड रिटन डॉक्युमेंट मध्ये आहेत माझं नाव, माझी जन्मतारीख, डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन फिल बाय मी इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड ॲज पर माय नॉलेज, सिग्नेचर, फोटोग्राफ आणि थंब इम्प्रेशन हे माझंच आहे. थंब इम्प्रेशन तुम्हाला अपलोड करावं लागतं, तुम्हाला साईन वगैरे अपलोड करावं लागतं. हे फॉर्म्स बद्दलची इन्फॉर्मेशन आहेत की फॉर्म्स वगैरे कसा भरायचा. याच्या व्यतिरिक्त ओके, इथं याच्या व्यतिरिक्त दिलं आपल्याला सेंटर. जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करत असाल तर महाराष्ट्र लेवल कुठे आहेत, इकडच्या पेजवर. ओके, महाराष्ट्र आहे इकडे. तर महाराष्ट्र लेवलवर आपल्याकडे आहेत एक्झाम सेंटर्स कुठे कुठे आहेत. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, ज्याला आपण औरंगाबाद म्हणायचं अगोदर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि सोलापूर, जे नॉर्मली IBPS आणि SBI देतात ते सर्व सेंटर्स याच्यामध्ये आहेत. तुम्हाला जे पण जवळ पडतं ते तुम्ही चूज करू शकता. डॉक्युमेंट दिले आहेत, फोटोग्राफ बद्दलची इन्फॉर्मेशन दिली आहे, डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिले आहेत, डॉक्युमेंट अप्लाय करण्यासाठी गाईडलाईन्स तिथे दिलेले आहेत. ओके, तर हे होतं मित्रांनो SBI बद्दलची संपूर्ण माहिती. आय होप की तुम्हाला ही सर्व माहिती इथे कळालेली असेल. याच्या व्यतिरिक्त यांनी दिला आहे तुम्हाला एक जनरल फॉर्म टाइप दिला आहे की अप्लाय कसं करायला पाहिजे. लॉग इन करा, स्क्रोल डाऊन करा, ऍडव्हर्टाइज डाउनलोड करा, त्याच्यामध्ये अप्लाय ऑनलाईनची बटन आहेत, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर ही आहे आपली SBI ची संपूर्ण नोटिफिकेशन. तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये काही जरी डाऊट असेल तर तुम्ही आमच्या मी तुम्हाला नंबर सांगतो, नंबर लक्षात ठेवा 7249336534. याला तुम्ही कॉल करू शकता किंवा या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरण्यात काहीही अडचण येत असेल, तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, आमच्या कॉम्प्युटर सेंटरला येऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आमची संपूर्ण टीम थ्रू आउट दी प्रोसेस
मग ते प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असो, मेन्स एक्झामिनेशन असो, फॉर्म भरणं असो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो, प्रत्येक डिटेल, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण माहिती आणि पूर्ण सहकार्य करू. तर सगळ्या शेवटी एवढंच की चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला अशी मिळत राहतील जॉब ओपनिंग, आमचे ऍप्टिट्यूड वगैरे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आमच्या चॅनल थ्रू मिळत आहे. आणि मित्रांपर्यंत शेअर करा जे जे विद्यार्थी नवीन प्रिपरेशन मध्ये आहेत किंवा ज्यांना SBI मध्ये जॉईन करायचं आहे. तर आज आपण इथे थांबूया. मिलेंगे अगले नेक्स्ट वीडियो में. अँड जसं आपले SBI ने पण म्हटलं मी येणार, तसं मी सुद्धा तुम्हाला एकदा म्हणतोय की मी परत येणार एका नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू सो मच.